नमस्कार, मी सिचल पुरवार. आजची बातमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी बघूयात. ओमराजे निंबाळकर यांचं अखेर ठरलेलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेतच ते जाणार आहेत. धाराशिवच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर ओमराजेंनी आता ही घोषणा केलेली आहे. शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार असल्याचं ओमराजे निंबाळकर म्हणाले. पैसा आणि हव्यासापोटी जाणारा मी नाही, असं ओमराजेंनी म्हटलं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंचा मला चांगला स्नेह लाभला, असंही त्यांनी या दरम्यान म्हटलंय. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. धाराशिवच्या कार्यकर्ता मेळाव्यात ओमराजेंनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय. सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत. श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत. ज्या दिवशी राजेसाहेब गेले त्या दिवशीचं जे दुःख होतं तशाच पद्धतीचं दुःख आमच्या पूर्ण कुटुंबाला काल सहन करावं लागलं. मला वाटतं ह्याच्यामध्ये एक माणूस त्या ठिकाणी सक्षमपणे आमच्या पाठीशी उभा होता आणि त्यांनाही ते पटलेलं नव्हतं. काल ज्या पद्धतीनं निकाल आला त्याच्या बाबतीत सीएम साहेब, देवेंद्रजी फडणवीस, श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी अमित शाह साहेबांबरोबरही माझं बोलणं करून दिलं. आदरणीय उद्धवजी, आदरणीय आदित्यजी, बाळासाहेब यांचा सगळ्यांचा मला प्रचंड स्नेह लाभला, त्यांचे आशीर्वाद लाभले, त्यांचं प्रेम लाभलेलं आहे. मला वाटतं माझ्या मनात, माझ्या तोंडात कधीही कुणाबद्दलही वाईट शब्द कधी आलेला नाही, येणारही नाही. आणि मी मगाशी आमच्या सगळ्या सैनिकांना सुद्धा सगळ्यांना सांगितलं की एकही शब्द भले कुठल्याही प्रकारची कशाही प्रकारची कमेंट पुढं न आली तर मला वाटतंय मातोश्रीबद्दल आपल्याकडनं एकही शब्द जायला नको, ही मी विनंती सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना केलेली आहे. ओमराजेंच्या वडिलांच्या हत्येचा निकाल हा 16 जून रोजी होता. त्याआधी 2 दिवस म्हणजे 14 जूनला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक बोलावलेली. त्या बैठकीला ओमराजेंनी दांडी मारली होती. पण वडिलांच्या केसच्या व्यस्ततेमुळे आपण ठाकरेंच्या बैठकीला गेलो नव्हतो असं कारण ओमराजेंनी दिलंय. आणि एक एवढं सांगतो तुम्हाला साहेब, माझ्या वडिलांच्या केसचा निकाल होता. 16 तारीख ठरली होती. 16 तारखेची 20 तारीख आली. 20 वर्ष आम्ही त्या केससाठी जगतोय. आता ते तिकडे जाऊन आले, त्यांच्या सह्या झाल्या आहेत, सगळं झालेलं आहे. आणि अचानक निकाल लागल्यानंतर ते जे विमनस्तेमध्ये गेलेले आहेत, त्यांची जी मानसिक अस्थिरता आहे की दिव्य मराठीच्या वर्तमानपत्राला मुलाखत देताना ते म्हणतात की मी भावनिकदृष्ट्या जरी चुकलो असलो तरी मी राजकीयदृष्ट्या बरोबर आहे आणि माझा निर्णय मी का घेतलेला आहे हे सांगतात. ते म्हणजे निर्णय घेतलेला आहे हे ते मान्य करतात आणि नंतर ते असं सांगतात निकालानंतर की मला निर्णय घेणं बाकी आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची पिछेहाट झाली. धाराशिव लोकसभा मतदारसंघातही एकही पंचायत समिती जिंकता आली नाही असं ओमराजे म्हणाले. मात्र यामागचं कोणतंही कारण त्यांनी सांगितलेलं नाही आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, तुमच्या माहितीसाठी माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये जेवढ्या पंचायत समिती आहेत, जेवढ्या नगरपालिका आहेत, त्या सगळ्या ठिकाणी अख्ख्या लोकसभेत एक सुद्धा पंचायत समिती माझी निवडून येऊ शकली नाही. एक सुद्धा नगरपालिका माझी निवडून येऊ शकली नाही. मशाल ह्या चिन्हावर उभारलेल्या आमच्या लोकांना पराभवाचं तोंड का बघावं लागलं? मला त्याच प्रश्नाचा शोध घ्यायचा आहे. तुम्ही खासदार आहात ना, तुम्हाला निवडून दिलाय ना, अख्खा जिल्हा तुम्हाला सांभाळायचा आहे. मग प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरे आले पाहिजे तिथे. नगरपालिकेच्या निवडणुकांना तुम्ही सक्षम नाही आहेत का? ग्रामपंचायत निवडणुकांना तुम्ही सक्षम नाही आहेत का? बरीच जणांनी, आता मी 4 दिवसापासून ऐकतोय, माझा निर्णय जाहीर केला नाही पण माझ्या अख्ख्या कुटुंबाचा उद्धार काही लोक करतात. माझ्या निस्त्या चर्चेनं जर मी 3 दिवसात इतका वाईट होत असेल तर खरंच इतका वाईट आहे का? मी रील स्टार म्हणून माझी ही नोंदणी करते. रील स्टार असलेल्या माणसाला लोक मत टाकतात का? जेव्हा तुम्हाला माननीय उद्धव ठाकरेंनी प्रथम आमदार केलं तेव्हा ते तुम्ही कोणीच नव्हतात ना. आपण कोण होतात? आपण पवन राजे निंबाळकर यांची हत्या झाली होती. त्या दुर्दैवी व्यक्तीचे आपण एक पुत्र होता, ही तुमची ओळख होती. आणि तुम्हाला सगळ्यांनी वाऱ्यावर सोडलं होतं कारण समोर प्रबळ सत्ताधारी होते. पदमसिंग पाटलांसारखा नेता जो राज्याचा गृहमंत्री आहे, सरकार त्यांचं आहे, अशा वेळेला
उद्धव ठाकरेंनी आपल्याला आपलं बोट पकडलं आणि राजकारणात का आणलं की आमदार झाल्यामुळे तुम्हाला ताकद मिळेल, प्रतिष्ठा मिळेल आणि तुम्ही तुमच्या वडिलांच्या हत्येसंदर्भात न्याय मिळण्यासाठी अधिक ताकदीनं तुम्ही विधिमंडळात आवाज उठवू शकाल म्हणून तुम्हाला आमदार केलं. विसरलात? पुण्याहून धाराशिवला जाताना ओमराजेंचं शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वागतही केलं. शेवटी धाराशिवच्या मेळाव्यात ओमराजेंनी शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय. मोहन देशमुख, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.